एका घनदाट जंगलात एका मोठ्या वडाच्या झाडावर एक लहानशी गोड आवाजाची चिमणी राहत होती. ती खूप कष्टाळू होती. रोज सकाळी लवकर उठायची, दाणे गोळा करायची आणि आपलं घर नीटनेटके ठेवायची. त्याच झाडावर एक कावळा सुद्धा राहत होता. पण कावळा मात्र फार आळशी होता. तो नेहमी म्हणायचा, आज नाही, उद्या करू, अजून वेळ आहे. चिमणी त्याला नेहमी सांगायची, वेळेवर काम केलं तर पुढे त्रास होत नाही. पण कावळा यावर हसायचा आणि तिचं काही ऐकत नसायचा. काही दिवसांनी पावसाळा सुरू झाला. जोरदार वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. चिमणीचं घर मजबूत होतं. तिने आधीच दाणे साठवून ठेवले होते. ती आपल्या घरात सुरक्षित होती. पण कावळ्याचं घर कमकुवत होतं. वाऱ्याने ते तुटलं आणि कावळा पूर्ण भिजून गेला. थकलेला, घाबरलेला कावळा जाणार कुठे? तो आला चिमणीपाशी आणि म्हणाला, चिमणी, मला माफ कर, मी तुझं ऐकलं नाही. कृपया मला थोडा वेळ आसरा दे. चिमणीने क्षणभर विचार केला आणि हसत म्हणाली, संकटात मदत करणंच खरं मित्रत्व आहे. आत ये. त्या रात्री कावळ्याला एक मोठा धडा मिळाला. पुढील दिवसांपासून तो आळस सोडून कष्ट करू लागला. आपलं घर मजबूत केलं आणि चिमणीचा चांगला मित्र बनला. मित्रांनो, ही गोष्ट थोडीशी वेगळी होती. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर आपण या गोष्टीतून काय शिकलो? तर वेळेवर मेहनत केली तर संकटात कुणावर अवलंबून राहावं लागत नाही. तर ही छोटीशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.